बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका एआय व्हिडिओ संदर्भातली। आगामी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बिहार काँग्रेसने एक व्हिडिओ ट्विट केला। सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना आता लक्ष करू लागलेत हळूहळू, कारण आज बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय पुरस्कृत एक व्हिडिओ सध्या शेअर करण्यात येतोय। या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नामध्ये त्यांच्या मातोश्री येतात आणि त्यानंतर त्यांना ओरडताना या व्हिडिओमधून दाखवण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी बिहार काँग्रेसवरती टीकेची झोड उठवली। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आता आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके। मी सर्वप्रथम प्रदीप सर तुमच्याकडे येतोय। नेमका या व्हिडिओमध्ये गैर काय होतं? नेमकं जे आता बिहारच्या निवडणुका येत आहेत या सगळ्या मान्य आहेत, मात्र याआधी सुद्धा भाजपकडून सुद्धा काँग्रेसवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आलेले होते। राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा सुद्धा एक व्हिडिओ याआधी ट्विट केला गेलेला होता। मग नेमकं या व्हिडिओमध्ये नेमकं चुकलं काय? याच्यावरती नेमका आक्षेप कसाला आहे भाजपचा? यापेक्षा वेगळी अपेक्षा काहीच करता येत नाही। हा खरं तर यातला मुद्दा आहे। बर स्वैराचारी संस्कृतीत राहिलेले युवराज त्यांच्याकडून काय आपण अपेक्षा अशी करू शकतो? मातृदेवो भव पितृदेवो भव अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये वाढलेले आपण सर्वजण आहोत आणि एका दिवंगत मातेचा अशा प्रकारे राजकारणासाठी उपयोग करणे हे अत्यंत चुकीचं आहे। इतरांनी म्हणजे राजकीय पक्षांनी त्यावर व्हिडिओ करावा आणि चुकलं काय हे परत वरतून आपणही विचारावं, यापेक्षा दुसरी शर्मेची काय बाजू असू शकते? याचं कारण असं आहे की मोदीजींच्या आईने दिलेले संस्कार की देशासाठी एखाद्या पुत्राला वाहून देणे, देशासाठी एखादा पुत्र समर्पण करणे, यापेक्षा त्या मातीचं समर्पण काय असू शकतं याचा विचार कधी आला नाही काँग्रेसला। मोदीजींनी घर सोडून, संसार सोडून, ऐहिक सुखे सोडून पूर्ण वेळ देशासाठी सेवा करायचा निर्णय केला। या मातेने त्यांना आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद त्यांना दाखवता नाही आला। त्यांना काय दाखवता आलं तर खोटेपणा करण्याचा काँग्रेसचा जो स्वभाव आहे तो याच्यात लक्षात आलेला आहे। मोदीजींना रांगेत उभं केलं नाही तर मोदीजींच्या आईची सादगी यामध्ये दिसते। मी पंतप्रधान जरी असलो तरी माझे कुटुंबीय हे सामान्य नागरिकांसारखं वागतील अशा प्रकारचा संदेश अनेक वेळा मोदीजींच्या परिवाराने दिलेला आहे। आणि तुम्ही परिवारावर बसवता? प्रत्यक्ष पाहिलं तर मागच्या काही 8-15 दिवसापूर्वी एका राजकीय मंचावरून म्हणजे काँग्रेसच्या मंचावरून सरळ सरळ आई बहिणीवरून शिव्या दिल्या। म्हणजे एवढं सहन करायचं? त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसची लाज शरम विकून आता त्यांनी राजनीती करायचे ठरवलेलं आहे आणि अशा काँग्रेसला जनता माफ करणार नाही। आणि हा अवमान हा फक्त मोदीजींच्या आईंचा नाही आहे, हा माझ्या तुमच्या सर्वांच्या मातेचा अपमान आहे। प्रदीपजी, तुम्ही म्हणता की काँग्रेस आता परिवारावरती उतरलेला आहे। भाजपने काय वेगळं केलं? भाजपने सुद्धा उतरलेच की परिवारावरती। ज्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात त्याला, ज्या कुटुंबवादाचा जो काही दाखला दिला जातो, भाजपने सुद्धा तेच केलं की निवडणुकांच्या काळामध्ये। काय आहे, थोडं थोडं वरवर वरवर बघणं सोडून दिलं पाहिजे। बर यांचे पक्षच परिवाराचे पक्ष आहेत। आपले पंडित नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी, त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, कुणावर उतरायचं? हे सगळे मिळून राजकारण करणार, परिवाराचं राजकारण आहे, परिवाराचे पक्ष आहेत। आम्ही बोलायचं नाही तर कुणावर बोलणार आहे आम्ही? त्यामुळे राजकारणात नसलेल्या व्यक्तीला, मोदींची आई कधी राजकारणात नाही आहेत, मोदींच्या परिवारातला एक माणूस राजकारणात नाही आहे, त्यामुळे तुम्ही याचं तुलनाच करू शकत नाही। हा काँग्रेस पक्ष एका परिवाराला विकल्या गेलेला पक्ष आहे, वैचारिक यांची सुनता झालेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे कंपॅरिझनच चूक आहे। बर, मी आता हाच मुद्दा घेऊन मी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोकेंकडे जाणार आहे। कपिलजी, मला सांगा, आता पेशकार असं म्हणतायत की आता सध्या काँग्रेस हा पक्ष जो आहे, राहुल गांधी जे आहेत ते आता एका परिवाराला विकले गेलेले आहेत, हा पक्षच एका परिवाराला विकले गेलेला आहे। आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? मुळात ज्या व्हिडिओवरून तो वाद त्या ठिकाणी सुरू झाला त्या संदर्भात सर्वप्रथम मला अत्यंत महत्त्वाचं वाटते, त्या व्हिडिओमध्ये चूक काय आहे? प्रदीप पेशकर आता या ठिकाणी ओरडून ओरडून सांगतात भाजपचे लोक बिहार काँग्रेसवरती टीका करताना आपल्याला दिसतात, पण त्या व्हिडिओमध्ये चूक काय? नरेंद्र मोदी 2014 पासून देशाचे पंतप्रधान झाल्यापासून अशा स्वतःच्या मस्तीत आहेत की ते कोणाचंच ऐकायला तयार नाहीत। पत्रकार
त्यांना आरसा दाखवायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा असते, पण ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पत्रकारांच्या समोर जात नाहीत, पक्षातल्या कोणाचं ऐकत नाहीत. प्रदीपजी, तुमची वेळ आली की तुम्ही बोला, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, तुम्ही ऐकून घ्या पूर्ण. त्यांना सुद्धा एक चांगला वेळ द्या, ते बोलतील, आता मला पूर्ण करू द्या. नरेंद्र मोदी अशा मस्तीत आहेत 2014 पासून की ते कोणाचंच ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून जो माणूस आता कोणाचंच ऐकत नाही, जो माणूस प्रत्येक निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या आईचं भांडवल करतो, स्वतःच्या आईला निवडणुकीसाठी वापरतो, त्या माणसाला त्याच्या आईनंच काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणं. आता ठीक आहे बाबा, भाजपवाला कोणी सांगू शकत नाही, भाजपच्या कोणामध्ये हिंमत नाही, लोकांचं ऐकत नाहीत, पत्रकारांचं ऐकत नाहीत, आणि मग कोण सांगेल? तर अशा माणसाला त्यांच्या आईकडून सांगण्याचा तो काँग्रेसनं केलेला प्रयत्न आहे. त्यामध्ये चूक कुठेही नाही, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. काय चुकीचं सांगितलेलं आहे? अहो, तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारता. आजकाल डिबेटमध्ये होत आलाय की भाजपचा प्रत्येक प्रवक्ता हिंदुत्वाच्या गप्पा मारतो. मग श्रावण बाळाचं उदाहरण आपल्याला माहित नाही? संस्कृतीचे रक्षक असल्याचं सांगता, श्रावण बाळानं स्वतःच्या आईची केलेली सेवा, आणि इकडे नरेंद्र मोदींनी 2000 रुपयाच्या नोटा बदलण्यासाठी स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं आणि एक देशाची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. अहो, काय गरज होती? भाजपच्या लोकांकडे पैसे नव्हते? चॅनलवर बसलेल्या प्रदीप पेशकरांकडे मोदींच्या आईपेक्षा जास्त पैसे असतील, मग ते लागले का लाईन मध्ये? त्यांनी घेतल्या बदलून आपल्या सोयीने. ह्या सगळ्या नौटंक्या आहेत. आणि मग आईनं काय चुकीचं म्हटलेलं आहे त्या व्हिडिओत? काय म्हटलेलं आहे त्यांच्या आईनं? की तू मी गेली त्यावेळी तू मुंडन केलं नाही, तू पंतप्रधान झाला त्यावेळी मला बंगल्यावर नेलं नाही. अहो, स्वतः केलं का मोदींनी हे सगळं? आईची सेवा केली का? संस्कृतीच्या गप्पा मारता. संस्कृती तर आई वडिलांच्या सेवेला प्रचंड महत्व आहे. एखाद्या पुरानं पंतप्रधान झाल्यावर आईला आपल्या बंगल्यात नेलं असतं, नाही नेलं. संस्कृतीच्या गप्पा मारता, हिंदुत्वाच्या गप्पा मारता. हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या घरातलं आई वडील कोणी ज्येष्ठ गेलं की आपण मुंडन केलं पाहिजे. केलं का मोदींनी? त्यांना त्यांचे केस खराब व्हायची भीती वाटत होती, त्यांची स्टाईल खराब व्हायची भीती वाटत होती. आणि आता राहिला बिहारचा प्रश्न. बिहारच्या निवडणुकीमध्ये कुण्यातरी एका काँग्रेसचा नसलेल्या कार्यकर्त्यानं भाषण केलं, त्या ठिकाणाहून तो वाद सुरू झाला, आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी रडले, आईचं नाव घेतलं, आणि आता ते आईचं पिंडदान सुद्धा करणार आहेत. संस्कृतीमध्ये पिंडदान तर 13व्या दिवशी करत असतात, हे 2-3 वर्षांना पिंडदान करणार आहेत का आई गेल्यानंतर? फक्त आणि फक्त आईचा वापर निवडणुकीपुरतं करणं ही पंतप्रधानांची सगळ्यात मोठी नौटंकी आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या आईची सुद्धा गरिमा राखली पाहिजे. काँग्रेसनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला की आपण देशाचा वापर केला, आपण देशातल्या धर्माचा वापर निवडणुकीसाठी केला, पण स्वतःच्या आईचा सुद्धा निवडणुकीसाठी वापर करू नका. आई वडील हे अत्यंत महत्वाचे असतात, आणि त्यांच्या आईबद्दल आम्हाला कायम सन्मान आहे. भाजपवाल्यांनी सन्मानाच्या अपमानाच्या गोष्टी आम्हाला शिकवायची गरज नाही. नरेंद्र मोदींच्या आईबद्दल आम्हाला सन्मान आहे, आम्ही काहीच वाईट त्यामध्ये दाखवलेलं नाही. भाजपवाल्यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधींना काय काय म्हटलं असेल? काँग्रेसची विधवा शोभते का तुम्हाला एका राहुल गांधींच्या आईबद्दल असं बोलणं? जर्सी काय हे म्हटलं ना भाजपच्या लोकांनी, नरेंद्र मोदींनी म्हटलं ना, शोभते का त्यांना भाजपच्या लोकांना काँग्रेसच्या नेत्यांबद्दल असं बोलणं? त्यावेळी अपमान होत नाही? मोदींच्या आईबद्दल अत्यंत सन्मानानं, मोदी कोणाचंच ऐकत नाहीत, मोदी वेगळ्या मस्तीत असतात, त्यांना खरंय. पण प्रदीपजी, आता कपिलजी, मी हाच मुद्दा घेऊन आता प्रदीपजींकडे जातो. प्रदीपजी, ढाकेंचा मुद्दा हा बरोबर आहे की त्यांचं असं म्हणतात की फक्त मोदी निवडणुका आल्या की डायरेक्ट आईला समोर करतात आणि हे सगळं सहानुभूतीची लाट पसरून हा सगळा निवडणुकीसाठी वापर करून घेतात. आपण कसं पाहता याच्याकडे? खरं तर काँग्रेसला कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. काँग्रेसनी भावनेच्या बराबर राजकारण करायचं असं काहीतरी ठरवलेलं दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की मोदींनी जो विकास या मागच्या 11 वर्षात केलेला आहे त्या विकासावर तर बोलू शकत नाही. जनतेमध्ये आता घेऊन मुद्दा काय जायचा? तो वितंडवाद निर्माण करणे. ही साधी गोष्ट आहे की मला याची खरोखर मनातून लाज वाटते. भाजप प्रवक्ता म्हणून सोडून द्या, परंतु एखाद्याच्या आईचा असा व्हिडिओ करून त्याचं वरतून समर्थन करतात कपिलजी सुद्धा. हे बाकी जाऊ द्या, राजकारण गेलं चुलीत. हे मागच्या वेळी पण देवेंद्रजी म्हणाले होते की राजकारण गेलं चुलीत. आमच्या दृष्टीने पहिलं आमचं राष्ट्र महत्वाचं आहे, आमचे नीतिमत्ता महत्वाची आहे, आमची संस्कृती महत्वाची आहे. हे साधा विचार करायला पाहिजे. यांना पिंडदानाचं महत्व कळत नाही. आता पितृपंधरवाडा सुरू आहे आणि पितृपंधरवाड्यामध्ये 2-3 महिन्यांनी 2-3 वर्षांनी असं नाहीच नसतं. ज्यावेळी पितृपंधरवाडा असतो त्यावेळी आपण सर्व पितरांना पिंडदान करतो. ही साधी आपली संस्कृती आहे, हे कळत नाही. आणि याचंही भांडवल करणार, याचंही समर्थन करणार. परंतु काँग्रेसने कसा व्हिडिओ चांगला केला. अरे थोडी तरी बाळगली पाहिजे आपण की अशा प्रकारचं झालं ठीक आहे, आमच्याकडून चूक झाली म्हणा,
किंवा डिलीट करा, विषय संपला. मोदीजी माफ करतील, जनताही तुम्हाला कदाचित माफ करेल, परंतु तुम्ही जर उर्मटपणाने समर्थन करत राहिलात ना तर काही हरकत नाही, करत राहा. तुम्हाला त्या आईचे सुद्धा आशीर्वादच मिळणार आहेत. कारण आपल्या धर्मामध्ये प्रत्येक माता ही वंदनीय पूजनीय आहे, कुणाचीही माता असो. त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की मातेला या विषयात आणलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की सोनिया गांधींना काय म्हटलं, राहुल गांधींना काय म्हटलं, याची तुलना इथे करू नका. परत सांगतो, सोनिया गांधींनी राजकारण केलं. सोनिया गांधी ह्या देशाला विकायला निघालेल्या राजकारणी आहेत. त्या काँग्रेस पूर्ण पक्षाने सातत्याने जाणून दिलेला आहे. म्हणूनच मोदीजींना जनता निवडून देते आहे. कपिलजी बरोबर आहे, तुम्ही म्हणाले की मोदीजी मस्तीत असतात. मोदीजींची मस्ती ह्या 142 कोटी जनतेच्या जीवावर आहे. जनतेच्या मनातलं मोदीजी ऐकतात, जनतेच्या मनातलं मोदीजी करतात. भारताचा विकास हा जनतेच्या मनात आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. मोदीजी बोलतात कमी, करतात जास्ती. त्यामुळे त्यांच्या कृतीचं अनुकरण करा आणि या कृतीच्या अनुकरणातून भारताचा विकास उघड्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला पुढचे अजून 10-15 वर्ष कुठलंही भवितव्य नाही, भविष्य नाही. भावनेवर राजकारण करणं सोडून द्या. मी हाच मुद्दा घेऊन कपिलजी तुमच्याकडे येतोय. राजकारण भावनिक मुद्द्यावरती न करता राजकारण पद्धतीनं करा, असं प्रदीप पेशकार म्हणतात. आपण कसं पाहताय? मुळात आजपर्यंत जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त भावनिक राजकारण कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. फक्त देशाला म्हणत नाही, जगाला म्हणतोय. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, मी पुन्हा एकदा सांगितलं की नरेंद्र मोदींच्या आईबद्दल आम्हाला प्रचंड सन्मान आहे. या देशात कोणाच्याही आईबद्दल कुणालाही सन्मान असला पाहिजे. पण प्रदीपजी, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, ऐकायला शिका प्लीज. बरोबर आहे, पण तुम्ही प्रदीपजी, मी तुमच्या मधात बोललेलो नाही, ऐकायला शिका. माझं पूर्ण होत आहे, तुमच्या वेळेत मी कुठेही बोललेलो नाही. बोला ढोकेशी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. सन्मान आहे. अहो, एखाद्या चांगल्या पोराला आपल्या आईनं काहीतरी सांगणं यात काही गैर नाही. माझा प्रदीप पेशकर आणि भाजपच्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की त्या व्हिडिओमध्ये चुकीचं काय आहे? नरेंद्र मोदी इतके मोठे आहेत का की त्यांच्या आईने त्यांना काहीही सांगू नये? त्यांच्या आईने त्यांना काही उपदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर तो त्यांना अपमान वाटतो. इतके ते मोठे आहेत का? आम्हाला त्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मोदीजी खरंच कुणाचं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्या आईच्या माध्यमातून सांगण्याचा तो केलेला प्रयत्न आहे. तिसरी गोष्ट, त्यांनी संस्कृतीच्या गप्पा या ठिकाणी ते मारत होते. संस्कृतीच्या गप्पा या ठिकाणी ते मारत होते. पितृपक्षात पिंडदान करत असतात, मान्य आहे. पण बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर पिंडदान करत असेल तर आई गेल्यानंतर मुंडन का केलं नाही आणि 13 दिवसामध्ये पिंडदान करत असतात, हे सुद्धा संस्कृतीमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. मग त्यावेळी नरेंद्र मोदींनी पिंडदान का केलं नाही याचा उत्तर सुद्धा भाजपच्या लोकांनी दिलं पाहिजे. फक्त आणि फक्त बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून स्वतःच्या आईचं राजकारण करायचं, सभांमध्ये आईचं नाव घेऊन रडायचं आणि पिंडदानाच्या नावाखाली भावनिक राजकारण करायचं, हे आता नरेंद्र मोदींनी सोडलं पाहिजे. आईचा सन्मान करता येत नसेल तर किमान आईला निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आणून तिचा अपमान तरी करू नका. काँग्रेस प्रत्येकाचा सन्मान करतो. आणि राहिला प्रश्न राहुल गांधींच्या आईबद्दल, खरं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राजकारण नेमकं आता कोणत्या वळणावरती जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार.